नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। चौक येथील ओमसाई हॉस्पिटलमधील डॉक्टर अच्युत हडकोळे यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेत। दीपक शंकर पोपेटे वय वर्ष 40 यांच्या रात्री छातीत दुखू लागल्याने ते चौकमधील ओमसाई हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते। त्यावेळी डॉक्टर अच्युत हडकोळे त्यांच्यावर उपचार करत होते, मात्र दीपक पोपेटे यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला। डॉक्टर हडकोळे यांच्या हलगर्जीपणामुळेच दीपक पोपेटे मृत्युमुखी पडल्याचा गंभीर आरोप दीपक यांच्या कुटुंबियांनी केलाय। दीपक ओमसाई हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टर हडकोळेंनी त्यांचा ईसीजी करून सलाईन लावली। दीपक यांचा ईसीजी चांगला नसल्याचं सांगण्यात आलं, मात्र ओमसाई हॉस्पिटलमध्ये दीपक यांची पुढील तपासणी करण्यास डॉक्टर आणि यंत्रणा सक्षम नसल्याने त्यांना अधिक उपचारासाठी इतरत्र हलवणं आवश्यक होतं। मात्र तसं न करता डॉक्टर कसलीही भिडभाड न बाळगता निष्काळजीपणे झोपी गेल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। हॉस्पिटलमध्ये घटनास्थळी असलेले डॉक्टर हे नशापाणी करून ड्युटीवर होते असाही आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे डॉक्टर अच्युत हडकोळे यांची वैद्यकीय तपासणी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारे करण्यात आली आहे। दवाखान्यात कुठेही डॉक्टरांची नावे आणि त्यांच्या वैद्यकीय पदवीचा बोर्ड नाही। घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं परिसरात पसरल्यानंतर हॉस्पिटलच्या बाहेर मोठा जमाव एकत्र झाला होता। चौकचे पोलीस वेळेवर दवाखान्यात पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता। डॉक्टर अच्युत यांना चौक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। डॉक्टर अच्युत आणि मृताचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं चौक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।